तर जय महाराष्ट्र आणि नमस्कार मंडळी, कसं आहे? तर स्वागत पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्हाला एका दिवसाचा गॅप म्हणजे डायरेक्ट आज आमचा ऑनलाईन पेपर घेतला आहे. एक तर पहिलेच काल मॅथच्या पेपरने आमची फाटलेली हां ती शिवूस तोपर्यंत आज लगेच ऑनलाईन पेपर पण आले. काय सांगायचं आता. आणि आपल्या पेपरचं ट्रेस बीच आम्ही म्हणजे लांब करण्यासाठी आहे ना असले काहीतरी एडेसाय करत असतो. आता आपण सुमित भाऊ खर्च करतोय चहाचा आपल्या साई अमृतुल्यला. आणि मला जरा सायबर कॅफेत काम पण होतं, ते लाडक्या बहिणीचं आता नाही का KYC, त्यामुळं आमची मम्मी फुल शिवाय देते मला सारखं. काम काय व्हाय नाही आणि मी काही जास्त सिरियस करा नाही. आता वेळ लागला तर अथर्वाचा बी फोन आला आता नाही का. अथर्व येतोय मागे आपल्या कॉलेजला गेलता आहे, पेपर होता त्याचा. आता आम्हाला पण इथनं गेल्यानंतर आवरून डायरेक्ट कॉलेजला जायचं आहे. आवरून आलं आपण लोन नाही घेत काय, आपल्याला काही फक्त कपडे टाकून पावडर लावून निघायचं का. आता ऑनलाईन पेपर आमचा आयुष्याचा पहिला ऑनलाईन पेपर आहे. बघू कसं जातं काय जातं. मला तर वाटते कॉलेज चेंज करावं नाही ते सोडून द्यावं, कारण मला वाटते की नापास होणार आहे. नाही एवढं पण जमलं नाही आमचा पेपरच एवढा सोपं गेला आम्हाला. जाऊ द्या काहीच, बघू आता काय होईल ते होईल. ते लोड नाही घ्यायचा. तिथं नाही झालं तर ब्लॉगिंगमध्ये काहीतरी होईल. तुम्ही आहेच की सगळे आले बघू शकता. बोलता बोलताच आहे अमृतुल्यला कसं आहे व्ह्यू एकदम क्वालिटी इन क्वांटिटी. आता इथे जिम लावणार आहे गाणे आणि मी जिम टाऊन साई अमृतुल्य. यो आलाय बघा कॉलेजून. चष्मा दाखव रे, घालून दाखव. गाईच थांब ना. अयो गाईच अथर्वला चष्मा कसा वाटतोय कमेंट मध्ये सांगा. ए दाखव ना. बिस्किट घ्यायचं आम्हाला पण घ्यायचं नाही. समीत भाऊचा घरचा आहे. कसला फ्रेश दिसतोय समीत. वाव. ए मला पण अथर्व. घरचं दुकान असल्यागत जाऊन घेतोय स्वतः बघा. अयो फुल खर्च. ए आता देत जा ना कुत्रे. तर मित्रांनो फायनली आलो आम्ही कॉलेजला आणि आम्हाला उशीर झाला आहे. पेपर आता चालू झाला नाही का. 1 वाजले तर आम्हाला 1 वाजले जाता यायला. 1 ते 3 पेपर आहे आमचा ऑनलाईन पेपर. बघू कसं जातोय काय. सगळं देवाच्या भरोश्यावर आहे. दोघंची फुल सायलेंट बरोबर फुल सायलेंट. चला भेटतो पेपर झाल्यानंतर. तर तासाभरामध्ये पेपरवर पूर्ण आलं. आता नाही का ऑनलाईन होतं म्हणून लवकर उरकलं. कसं जे दिसेल ते आपलं दिलं सगळं. त्यातल्या निश्चिंत तिकडे काय माहिती तर आलं राहून तसं चांगलं गेलं ना. गेलं सगळं 70 मार्क. काहीच नाही नापास तर होत नाही तुमचा बघ तेवढी गॅरंटी देतो. चला आता बघू तुमची वाट बघू जाऊ कसं आहे आमचं कॉलेजचा आरसा. बघू शकताय मित्रांनो गणेश भवन पेपर कसा तोंड लपतो त्या बघा. पेपर सोडवतात पाहू लोक. आणि आम्ही आलो बाहेर पेपर लिहून अख्खा पेपर संपवला आपल्याला पैसे. फुल सायलेंट आहे कॉलेज. कुठेच का नाही ती. तर काय झाले ती सगळे पेपर सोडून बघू शकताय. तुषार विशार आता डायरेक्ट 15 तारखेला कॉलेज. आता आपण डायरेक्ट 15 तारखेला भेटणार. आता डायरेक्ट 15 तारखेला भेटायचंय बाळा. आता विषय दुसऱ्याने चष्मा काढलाय. काय विषय वेटन जायचं सांगतो का. फिरवत ए बाळा ऍडव्हेंचर पार्कला फाटे अशी फाटे टारक नारळ वाढवायचा आहे आणि 6:30 वाजता प्रभाग क्रमांक 5 पांडवखंड येथे सातदेवी मंदिरासमोर सर्व प्रमुख
उपस्थित त्या ठिकाणी नारळवरून प्रचाराची सुरुवात होणार आहे. आपण सर्वांनी या दोन्ही ठिकाणी उपस्थित राहावे. उद्या सायंकाळी जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाहीर सभेसाठी आपण उपस्थित राहावे अशी विनंती. तर गाईज फायनली आम्ही प्रचार विचार झाला आणि आता आज आमच्या भाऊनी आहे ना सगळ्या पोरांसाठी मस्तपैकी हॉटेलला जेवण ठेवलंय. बघू शकता इकडं कसं आहे. दोघांची भांडणं चाललेत. गाडी ठोकले असते आत्ता दोघांनी एकमेकांना. गणेश भाऊ कोणाची चूक होती तूच सांग, आण्याची का सुमेची? मागं बघितलं नाही डायरेक्ट सगळी पोर इकडं आपलं करण भाऊ. तू बोलतो कुणाला नाही, तुझी चुकी नव्हती भाऊ. सॉरी. कोणाच चुकी होती? त्याची का तुझी? गाडीवाला असू दे, लक्ष असू दे. चालते हो चालेल. नमस्ते सुमित दोनों भाई दोनों तब बड़े भाई ये हमारी ऐसी मस्करी करते रहते हैं. हा सबस्क्राईब करा. 200 सबस्क्रायबर पुन्हा आले सुमित भाऊ आपले. गाड्याला वोटिंग करायला लाव सगळ्या. ए, मग आज हॉटेलचा खर्च सिद्धेश हा चालते भाऊ, काही विषय नाही. तू हा तोंडकडला पोले खातो ते माझा मी. लय गुणाचं मायले क्रू ए. तर चला काय आता आम्ही खातो पितो नाही का, लय दमलोय आणि घरी जाऊन ब्लॉगला एंड पण करतो. बघा कसं आहे हॉटेल, एकदम क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये. स्वागतासाठी फुल बिल एकदम नियोजन ओके. पहिले बाथरूमला जाईल. तर काय फायनली आमचं जेवण बिवण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय बघा सगळे गाडीमध्ये बसून. पण पडला असता कसं आहे आपला भाऊ गाडी चालवतोय. सुमित भैया जरा आपल्या फॅन्सला दाखव ना तू. काय नको दाखवू. कसं आहे सौरभ भाऊने टॉर्च लावलेले म्हणजे आपले मित्रले सपोर्टिव्ह आहे गाईज. लव यू सौरभ, आय लव्ह यू. मी काय दे ना गाईज मला करतो. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता ट्रॅफिक लागलं इथं, घरी जाऊन झोपायचं आहे. तर चला बाय, गुड नाईट. तर गाईज घरी आलो आणि आपला बाळा भाऊ खूप दिवसानंतर आलाय घरी. आणि आल्या भाऊनी कपाळात लोड म्हणजे असं एकदम लोड यायची काम केली ती बघू शकताय. टी व्ही आणलाय भाऊनी, म्हणजे त्याच्या कामावर काहीतरी प्रॉब्लेम झाला तर त्याच्याकडून टी व्हीला काहीतरी टच झालं वाटते. तर त्याला वाटलं की डिस्प्ले गेलाय काय, मग चेक करायसाठी आम्ही इतक्या वेळ ट्राय करतो काय होतच नव्हतं. आता फायनली बाळ्या भाऊला आराम भेटलाय. नाही तो 35,000 रुपयालाच नव्हता. कसला हसलाय बघा की. काय पहिल्यांदा एक शॉट झाला ना 38,000 रुपये पहिले. पगार अर्धी निम्मी अशीच गेली असेल बाळ्या भाऊची. तर जाऊ द्या गाईस, लय उशीर झालाय. रात्रीची किती वाजले रे? 12:50. तर चला आम्ही पण झोपतो आता दोघं. आज बाळ्या पण आपल्याला सोबती. तर चला बाय, गुड नाईट.